प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. लाल इश्क भाग 4. गाथा पार्टीमध्ये पोहोचली होती. आजपर्यंत अशी आलिशान पार्टी तिने कधीच पाहिली नव्हती. याआधी पण तिने रेवासोबत अशा पार्टी अटेंड केल्या होत्या, पण या पार्टीची रोनक काही औरच होती. वाव, लुक स्टनिंग, चल माझ्यासोबत, बरीच कामं आहे. रेवा तिला स्वतःसोबत घेऊन गेली. गाथाने व्हाईट कलरचा चिकनदारी ड्रेस घातला होता आणि त्यावर ऑक्सिडाइज ज्वेलरी वेअर केली होती, ज्यात ती सुंदर दिसत होती. गेस्ट यायला सुरुवात झाली होती. अक्कासाहेब आणि दुर्वेश आलेल्या गेस्टचे स्वागत करत होते. मनात नसूनही दीक्षाला जबरदस्ती आणण्यात आले होते, पण तिला पार्टी आवडत असल्यामुळे तिने जास्त आडेवेडे घेतले नाही. नमस्कार अक्कासाहेब. निंबाळकर हे सरनोबत यांचे जुने हितचिंतक होते, त्यामुळे अक्कासाहेबांनी त्यांच्यासोबत चांगले रिलेशन मेंटेन केले होते. नमस्कार साहेब. राजकारणामध्ये गेल्यापासून तुम्ही सरनोबत यांना विसरून गेला आहात, अक्कासाहेब हसत म्हणाल्या. आपले जुने पारिवारिक संबंध आहेत. मी तुम्हाला आधीही पण सांगितलं होतं की तुम्ही राजकारणामध्ये पदार्पण करा, पण तुम्हीच ऐकत नाही, निंबाळकर म्हणाले. प्रत्येक गोष्टीची वेळ असते आणि अजून ती वेळ आली नाही. तुम्ही असताना आम्ही केव्हाही राजकारणात पदार्पण करू शकतो. आमचा तुमच्यावर विश्वास आहे, अक्कासाहेब म्हणाल्या. ते सर्व ठीक आहे, पण इंद्रजित कुठे दिसत नाही. आम्ही खास त्याला पाहण्यासाठी आलो होतो, निंबाळकर म्हणाले. तशी इंद्रजितची एंट्री झाली तशा सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. त्याची पर्सनॅलिटी आणि चालण्याची स्टाईल तिथे उपस्थित प्रत्येक मुलीला घायाळ करत होती. त्याचं ते राजबिंड रूप पाहून सर्वजण कौतुकाने त्याला पाहत होते. इंद्रजित सरनोबत तुमच्या खानदानाची खरी शान आहे. रुतबा असावा तर असा, निंबाळकर म्हणाले. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की त्यांनी आमच्या पोटी जन्म घेतला नाही. अक्कासाहेब यांना नेहमी ही गोष्ट खलत होती. आम्ही केव्हाची वाट पाहत होतो. पाहुणे केव्हापासून खोळंबले आहेत. अक्कासाहेब पुढे आल्या आणि त्याचा हात हातात घेतला. हॅलो मिस्टर इंद्रजित, नाईस टू मीट यू. निंबाळकर यांनी हात पुढे केला. इंद्रजितने शेकहँड केला, पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. रेवाने गाथाला जेवणाची अरेंजमेंट पाहायला सांगितली होती. ती आपल्या कामात अगदी चोख होती. अजून जेवणाला सुरुवात झाली नसल्यामुळे ती व्यवस्थित पाहणी करत होती. तिची नजर समोर गेली तर एका टेबलावर भला मोठा केक ठेवला होता. त्याभोवती बरेच गेस्ट जमले होते, पण नक्की कोणाची बर्थडे पार्टी आहे हे पाहण्यासाठी गाथा पुढे आली तर एक मुलगा केकच्या समोर पाठमोरा उभा होता, म्हणून तिला त्याचा चेहरा दिसत नव्हता. इंद्रजितने केक कट केला तसा टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. इंद्रजितने अक्कासाहेबांना केक भरवण्यासाठी हात पुढे केले तसा एक व्यक्ती टाळ्या वाजवत आत आला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर गोलू. हॅपी बर्थडे टू यू. त्या व्यक्तीने जास्त प्रमाणात ड्रिंक घेतली होती, त्यामुळे त्याला नीट चालता येत नव्हते, पण त्याला पाहून सरनोबत फॅमिलीमध्ये सर्वांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. साहेबांनी एका नजर दुर्वेशांच्याकडे पाहिले तसे ते पुढे आले. माझ्यासोबत चल दादा, मी तुम्हाला घरी घेऊन जातो. दुर्वेशने त्यांना पकडले तसे त्यांनी रागात त्याला झिडकारले. माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. इंद्रजित उपेंद्र सरनोबत चा वाढदिवस आहे आणि मी त्याला शुभेच्छा द्यायला आलो आहे. तू कोण मला रोखणारा? उपेंद्र रागात म्हणाले, पण त्याचं असं वर्तन इंद्रजितला अजिबात आवडले नव्हते. त्यांच्यामुळे त्याला सर्वांसमोर मान खाली घालावी लागली होती. गोलू बेटा, तू लहान असताना मी आणि तुझी आई नेहमी या दिवसाची वाट पाहायचो. तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी एखादा सण समारंभ असायचा. लग्नाला 5 वर्षे होऊनही जेव्हा आम्हाला मूल झालं नाही, तेव्हा महालक्ष्मीच्या कृपेने तुझा जन्म झाला. सरनोबत खानदानाचा एकुलता एक वारीस आहेस तू, त्यामुळे आम्ही नेहमीच तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. पण काही लोकांची धूर्त नजर माझ्या प्रपंचाला लागली आहे आणि आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण आमची काहीच तक्रार नाही. तू खुश आहे ना, हेच आमच्यासाठी खूप आहे. उपेंद्रने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. इंद्रजितने चेहरा दुसरीकडे वळवला. आधीपासून त्याचं वडिलांसोबत चांगलं रिलेशन नव्हतं. उपेंद्रने केकचा पीस घेतला व इंद्रजितच्या समोर धरला. 4 लोकांमध्ये तमाशा नको म्हणून त्याने केक खाल्ला. आयुष्यमान भव. माझ्या जगण्याला काहीही अर्थ नाही, म्हणून मी देवाला प्रार्थना करत असतो की माझं आयुष्य माझ्या पोराला लाभू दे. उपेंद्र यांनी त्याच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तसेच अडखळत निघून गेले. हा अपमान इंद्रजितला सहन करण्यापलीकडे होता, म्हणून तो सुद्धा बाहेर निघून गेला. पण यामुळे सरनोबत फॅमिली चांगलीच अपमानित झाली होती. पण अक्कासाहेबांनी परिस्थिती सांभाळून घेतली व पार्टीला सुरुवात केली. असेही उपेंद्र यांचा स्वभाव कसा आहे हे सर्वांना माहीत होते, त्यामुळे कोणाला काही वाटले नाही. रेवा कोण होते ते? गाथाने विचारलं. मला काय माहीत, पण इतकं माहीत आहे की सरनोबत फॅमिली नावाजलेली आहे. मल्टीनॅशनल कंपनीचे ते मालक आहे. आपल्याला काय, फक्त काम करायचं आणि पैसे घ्यायचे. रेवा खांदे उडवत म्हणाली.
तशा दोघी कामाला लागल्या. आज जे काही झालं त्याचं रक्षाला वाईट वाटत होतं. तिला आपल्या भावाची काळजी होती, पण यावेळी त्याच्याजवळ जाणं तिला प्रशस्त वाटलं नाही. म्हणून ती पार्टी एन्जॉय करू लागली. जेवणाला सुरुवात झाली होती तशी दीक्षाची नजर गाथावर गेली. हे यू, तू इथे काय करत आहेस? दीक्षाला काहीच समजत नव्हतं. मी रेवाची मदत करायला आली होती. ती इव्हेंट मॅनेजर आहे ना? गाथाने घाबरत सांगितलं. ओ गॉड, तुला पण आमचीच पार्टी भेटली होती. भाईने तुला पाहिलं तर आणखीन चिडतील. आधीच त्यांचा मूड खराब आहे, दीक्षा म्हणाली. यू मीन टू से सकाळी जो तुला जबरदस्ती घेऊन जात होता तो तुझा भाऊ होता? गाथाचा तर विश्वासच बसत नव्हता. कोणाची इतकी हिंमत आहे जो 4 लोकांमध्ये दीक्षाचा हात पकडेल आणि जो कोणी असं धाडस करेल त्याचा हात त्याच्या धडापासून वेगळा करण्यात येईल. तू आत्ताच्या आत्ता इथून सटक आणि चुकूनही भाईच्या समोर येऊ नको, नाहीतर तुझं काही खरं नाही. मग बोलू नको, मी सांगितलं नाही. दीक्षाने सांगितलं तशी ती घाबरली. तिला अजूनही त्याची ती जळजळीत नजर आठवत होती. म्हणून ती रेवाला काहीतरी बहाणा सांगून पार्टीतून निसटली व बाहेर गार्डनमध्ये जाऊन उभी राहिली. आज जे काही झालं होतं त्यामुळे इंद्रजित दुखावला गेला होता. त्याला पाहिल्यावर कोणीही म्हणेल याचं हृदय दगडाचं बनलेलं आहे, पण तो असा का झाला हे जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. तो 5 वर्षाचा असताना त्याची आई त्याला सोडून गेली होती. त्यानंतर जसं त्याला समजायला लागलं त्याने आपल्या वडिलांना दारूच्या नशेत पाहिलं होतं. त्याचे वडील घरातील मोठे होते, त्यामुळे सरनोबत खानदानाचा संपूर्ण व्यवहार त्यांच्यावर होता. पण त्यांनी आपली जबाबदारी झिटकारली होती आणि स्वतःला दारूच्या नशेमध्ये झोकून दिले होते. लहानपणापासून इंद्रजितचे पालनपोषण अक्कासाहेब आणि दुर्वेश यांनी केलं होतं, त्यामुळे तो त्यांनाच आपले आई वडील समजत होता. आज तो जे काही होता ते फक्त त्यांच्यामुळे. त्याला स्वतःच्या वडिलांना बाप म्हणून घेण्याची लाज वाटत होती. आई आणि बापाविना पोरका असलेला तो, त्याचं दुःख कोणालाही दिसत नव्हतं. दिसत होता तो फक्त त्याचा क्रोध आणि त्याची ती आग ओकणारी नजर. कितीतरी वेळ इंद्रजित विचार करत बसला होता. तशी सहज त्याची नजर समोर गेली तर एक मुलगी गार्डनमध्ये उंच झोके घेत होती. तिची व्हाईट कलरची ओढणी हवेत उडत होती. काही वेळ तो तिला पाहत राहिला. तिचा चेहरा नीट दिसत नसला तरी तिचे वाऱ्यावर उडणारे केस आणि ओढणी त्याला तिच्या दिशेने ओढत होती. तो सहज कुतूहल म्हणून तिला पाहण्यासाठी उठला आणि तिच्या दिशेने निघाला. त्या मुलीच्या हसण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. असं नाही की तो तिच्याकडे आकर्षित झाला होता, पण अशा रात्री ती मुलगी एकटीच झोके घेत होती, जे त्याला विचित्र वाटत होतं. म्हणून तो त्या दिशेने चाललाच होता. तितक्यात कोणीतरी त्याला पाठून आवाज दिला. इंद्रा, अक्कासाहेब बोलवत आहेत. कैवल्य त्याला बोलवण्यासाठी आला होता. तशी त्याची पावले जागीच थबकली आणि तो तिला न पाहताच निघून गेला. रात्री पार्टीमध्ये बराच उशीर झाला असल्यामुळे रेवा आणि गाथा अजूनही निवांत झोपले होते. आज संडे असल्यामुळे दोघींची धावपळ नव्हती, म्हणून आजचा दिवस दोघीही आरामात घालवणार होत्या. अचानक मोठमोठ्याने बेल वाजवण्याचा आवाज आला. तशी रेवा वैतागली. सकाळ सकाळी कोण मरायला लागला आहे, आरामात झोपून सुद्धा देत नाही. रेवा दरवाजा उघडण्यासाठी उठली. त्या आवाजाने गाथाची पण झोपमोड झाली होती. रेवाने दरवाजा उघडला तर समोर एक मुलगा बत्तीशी दाखवत उभा होता. कोण हवा आहे, रेवाने ओरडून विचारलं. तसा तो मुलगा घाबरला. मिस गाथा कारखानीस इथेच राहतात ना? माय सेल्फ रॉकी, मी त्यांना भेटायला आलो होतो. रॉकी घाबरतच म्हणाला. तुम्हाला काही कामधंदे आहेत का नाही? असं सकाळचं कोणाच्याही घरी येत असतात का? माणसं झोपलेली असतात, याचं तरी भान ठेवा. रेवा चांगलीच चिडली होती. रॉकीने एक नजर हातातील घड्याळात पाहिले. 12 वाजून गेले आहेत. आफ्टरनून झाली आहे. सी. रॉकीने तिला हातातील वॉचवरील टाईम दाखवला. तशी ती भानावर आली. या आत. रेवाने त्याला नाखुशीने आतमध्ये घेतले. गाथा, तुला भेटायला कोणीतरी आलं आहे. रेवा तशीच किचनमधून निघून गेली. तशी गाथा डोळे चोळत बाहेर आली. सर, तुम्ही प्लीज बसा ना. त्याच्यासमोर अशा अवतारात जाणं गाथाला विचित्र वाटत होतं, पण तिचा नाईलाज होता. सॉरी गाथा, मी न विचारता आलो, पण माझं काम तितकंच महत्त्वाचं होतं, रॉकी म्हणाला. बोला ना सर, गाथा म्हणाली. तुम्हाला तर माहीतच आहे की जी मुलगी ब्युटी कॉन्टेस्ट जिंकते आमची कंपनी तिला मॉडेलिंग करण्याची संधी देते आणि यावेळी हा मान तुम्हाला मिळाला आहे. माझे बॉससोबत बोलणं झालं आहे. त्यांची एकदा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. तुम्ही म्हणत असाल तर उद्या मी मीटिंग फिक्स करतो, रॉकी म्हणाला. तशी गाथा विचारात पडली. सॉरी सर, पण मला मॉडेलिंग करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. यावर्षी माझं CS कंप्लीट होणार आहे. त्यानंतर मला एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब करायचा आहे, गाथाने सांगून टाकलं.
ही तर चांगली गोष्ट आहे. आमच्या कंपनीमध्ये वॅकन्सीज आहेत. हवं तर मी बॉससोबत या विषयावर बोलतो. पण मला वाटतं की तुम्ही हे मॉडेलिंग असाइनमेंट करायला हवं. पॅरिसचं प्रोजेक्ट आहे. त्यात तुम्ही लीड मॉडेल असणार आहात. एकदा का तुमचं नाव झालं तर तुम्हालाही याचा फायदा होईल. त्यानंतर मॉडेलिंग करायची का नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न असणार आहे. रॉकीला तिच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण गाथाच्या चेहऱ्यावरून वाटत नव्हतं की ती इंटरेस्टेड आहे. किती विचार करतेस? मी तर म्हणते तुझ्यासाठी ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. स्वतःला सिद्ध करण्याची हीच वेळ आहे. तू होकार द्यायला हवा. रेवा कॉफी घेऊन बाहेर आली. रॉकीला तर रेवाचे पाय धरावेसे वाटत होते. प्लीज रेवा, आधीच तुझ्या सांगण्यावरून मी ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. नाहीतर माझा तो सुद्धा इरादा नव्हता, गाथा म्हणाली. मी असं म्हणत नाही की तू मॉडेलिंग करावी. पण स्वतःला प्रूफ करण्यासाठी जर तुला एखादी संधी मिळत असेल तर ती सोडू नको. मला मनापासून वाटतं तू एकदा यांच्या बॉसला भेटायला हवं. त्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते तू ठरव. रेवाने तिला समजावलं. ठीक आहे, उद्या मी तुमच्या बॉसला भेटायला येईल, गाथा नापसंतीने म्हणाली. थँक्यू सो मच गाथा, तुम्ही माझ्या मनावरचं दडपण दूर केलं आहे. आमचे बॉस नक्कीच तुम्हाला हायर करतील. आणि थँक्यू सो मच रेवा मॅम, तुमच्यामुळे मॅडम तयार झाल्या आहेत. नाहीतर माझ्यावर जॉब सोडण्याची वेळ आली असती, रॉकी म्हणाला. गाथाला अजून दुनियादारीची समज नाही, त्यामुळे तुमचं जे काही कॉन्टॅक्ट असेल ते आधी मी डोळ्याखालून घालणार आहे. मला जर ते पटलं तरच गाथा ते करेल, नाहीतर सोडून द्या, रेवा ठसक्यात म्हणाली. ओके मॅम, तुम्ही म्हणाल अगदी तसंच होईल. बाय द वे गाथा तुमच्या सिस्टर आहेत का? रॉकीने विचारलं, कारण रेवाच्या बोलण्यावरून तिच्याविषयी काळजी स्पष्ट दिसत होती. सिस्टरपेक्षा पण खूप काही आहे. असं समजा माझी आई, मैत्रीण, बहीण, सर्व काही हीच आहे, गाथा तिला मिठी मारत म्हणाली. तसा रॉकी समजून गेला की गाथाच्या आयुष्यात रेवा काय आहे. काल जो प्रसंग झाला त्यामुळे अक्कासाहेब चांगलंच दुखावल्या होत्या. या विषयावर बोलण्यासाठी त्यांनी इंद्रजितला बोलावून घेतले होते. त्याचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. दादासाहेब घरचे मोठे आहेत. आम्हाला वाटलं होतं की वेळेनुसार त्यांच्यामध्ये बदल होईल, पण काल जो तमाशा झाला तो आम्हाला अजिबात आवडला नाही. त्यांच्यामुळे आम्हाला शरमेने खाली मान घालावी लागली. हे योग्य नाही इंद्रा. अक्कासाहेबांचा राग त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. तशी इंद्रजितने हाताची मुठी भिंतीवर जोरात आपटली. मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे ते सांगा. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. मला सुद्धा त्यांना बाप म्हणून घ्यायची लाज वाटते, पण काय करणार, नाईलाज आहे. कधी कधी तर असं वाटतं की त्या बाईसोबत हे सुद्धा मला सोडून गेले असते तर बरं झालं असतं. इंद्रजित आपल्या आईबद्दल बोलत होता. तो जेव्हा कधी आपल्या आईचा तिरस्कार करायचा तेव्हा अक्कासाहेब यांना अति समाधान वाटत होतं. तुमची व्यथा आम्ही समजू शकतो, पण आपला नाईलाज आहे. दादासाहेब या घरचे मोठे आहेत. आजही सरनोबत त्यांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर त्यांचा अधिकार आहे. त्यांनी जर मनात आणलं तर हे आपल्याकडून सर्व हक्क काढून घेऊ शकतात. त्यामुळे आपण जास्त काही बोलू शकत नाही. अक्कासाहेब यांना परिस्थितीची जाणीव होती, पण इंद्रजितला या सर्वांचं काहीही घेणं देणं नव्हतं. खड्ड्यात गेली प्रॉपर्टी. तुम्ही विसरत आहात की मी एकट्याच्या जीवावर मल्टीनॅशनल कंपनी उभी केलेली आहे. यापुढेही मी अशा कितीतरी प्रॉपर्टी उभ्या करेल. त्यामुळे प्रॉपर्टीचं तुम्ही बोलूच नका. पण यापुढे दादासाहेबांनी भान ठेवलं नाही तर मी शांत बसणार नाही. बोलताना इंद्रजितचे डोळे आग ओकत होते. त्याचा हा राग अक्कासाहेबांना मनापासून आवडत होता, कारण त्यांनी तर तो त्याच्या मनात बिंबवला होता, ज्याचं उदाहरण त्यांच्या समोर होतं. आम्ही हे सर्व तुमच्या भल्यासाठी करत आहोत. कोल्हापूरमध्ये आपली कितीतरी एकर जमीन आहे, ज्यापासून आपल्याला वर्षाकाठी करोडोचे उत्पन्न मिळते. ती अजूनही दादासाहेबांनी तुमच्या नावावर केलेली नाही. एकदा का ती जमीन आणि आपला राहता वाडा तुमच्या नावावर झाला त्यानंतर आम्ही पाहू काय करायचं ते. त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. अजून आम्ही खंबीर आहोत. अक्कासाहेबांनी त्याची समजूत काढली. तसा तो निघून गेला. पण आता अक्कासाहेब यांना चिंता लागून राहिली होती. त्यांना लवकरात लवकर दादासाहेबांचा काहीतरी सोक्षमोक्ष लावायचा होता. त्याशिवाय त्यांना चैन पडणार नव्हते. पार्थ केव्हापासून एका कॅफेमध्ये बसला होता. तो चांगलाच वैतागला होता. आज तो रेवा आणि गाथाला भेटायला जाणार होता, पण अचानक त्याच्या गर्लफ्रेंडचा कॉल आला म्हणून तो कॅफेमध्ये केव्हाची तिची वाट पाहत बसला होता. पण तिचा अजूनही काहीच पत्ता नव्हता. म्हणून तो जाण्यासाठी उठला तशी त्याला समोरून रक्षा येताना दिसली. हो, रक्षा सरनोबत, इंद्रजित सरनोबतची चुलत बहीण. या मिस रक्षा सरनोबत, मला जर माहीत असतं तुम्ही उशिरा येणार आहात तर तुमच्या स्वागतासाठी पायघड्या अंतरल्या असत्या, पार्थ चिडून म्हणाला. अजूनही वेळ गेलेली नाही. तू माझ्या स्वागताची तयारी करू शकतो. असेही सरनोबत खानदानाची मुलगी मिळवायला सुद्धा भाग्य लागतं, जे तुला मिळालं आहे, रक्षा म्हणाली. काय यार तू, मी केव्हाची वाट पाहत बसलो होतो. तू लवकर आली असती तर आपण रेवा दिदीला भेटायला गेलो असतो, पार्थ वैतागत म्हणाला.
तुला तर माहीत आहे ना, मला घराच्या बाहेर निघायचं म्हणजे 4 बॉडीगार्ड घेऊन यावं लागतं. इंदिराबाईची तशी ऑर्डर आहे. आज मी कशी नजर चुकवून आले हे माझं मलाच माहीत आहे. रक्षा म्हणाले, तुमचे तर शाही थाट आहे, नाहीतर आम्हाला स्वतःचंच रक्षण स्वतःच करावं लागतं. पार्थने दोघांसाठी ऑर्डर दिली. तू रेवादीला आपल्याबद्दल सांगितलं आहे ना, नाहीतर मला अचानक पाहून त्या काय विचार करतील, रक्षा म्हणाली. त्याची काळजी तू करू नको. रेवादी फ्रेंडली आहेत, त्यांना तर आनंदच होईल. आणि गाथाला मी कल्पना दिली आहे, ती तर तुला भेटून जाम खुश होईल. एकदा का दोघींनी ग्रीन सिग्नल दिला त्यानंतर मी आईबाबांना आपल्याबद्दल सांगणार आहे. हे माझं लास्ट इयर आहे. त्यानंतर आपण दोघेही बँगलोरमध्ये शिफ्ट होऊयात. मी ठरवलं आहे की 2 वर्ष तरी चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करायचा, त्यानंतर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा. त्यामुळे आपली लाईफ सेट आहे. पार्थ म्हणाला, खरा. पण हे ऐकून रक्षाचे डोळे भरून आले. तुला प्लॅन आवडला नाही का? असं असेल तर सांग, आपण चेंज करू. पार्थने तिचा हात हातात घेतला. तो म्हणतो, हे इतकं सोपं नाही. विसरू नको, मी सरनोबत आहे. आपल्या नात्याची भनक चुकून जरी इंदिराबाईला लागली तर आपलं काही खरं नाही. माझा तर विचार करून सुद्धा थरकाप उडतो. आपले लग्न होईल की नाही हे मला माहीत नाही, पण मी तुझ्याशिवाय दुसरं कोणाचाही विचार करणार नाही. रक्षा भेदरली होती. मी असताना काळजी करायची नाही. आपण प्रेम केलं आहे, गुन्हा नाही. आपलं लग्न होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, जी कोणीही मिटवू शकणार नाही. तुझा इंदिराबाईसुद्धा नाही. पार्थने तिच्या हातावर थोपटले, पण तिला माहीत होतं की पार्थ दोघांच्या नात्याला हलक्यात घेत होता. तरीही तिने आशा सोडली होती, कारण पार्थसाठी ती वाटेल ते करायला तयार होती. रेवाचा भाऊ आणि इंद्रजितची बहीण, काय असेल दोघांचे भविष्य? जेव्हा सौमित्रसमोर गाथा येईल त्याची अवस्था काय होईल? आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.